पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली शहरात महायुतीच्या प्रचाराने जोर पकडला असून प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार रवींद्र भगत यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। नागरिकांच्या मिळत असलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे विजय पुन्हा आपलाच असल्याचा विश्वास यावेळी रवींद्र भगत यांनी व्यक्त केला। यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र आनंद भगत यांच्यासोबत सरस्वती नरेश काथारा, मोनिका प्रकाश महानवर, विजय मनोहर खानावकर यांच्या प्रचारासाठी आयोजित भव्य रॅलीमध्ये कळंबोलीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शक्तीप्रदर्शन केले। नमस्कार, मी रवींद्र आनंद भगत, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आरपीआय गटाचा उमेदवार म्हणून आज निवडणूक लढवत आहे। आज आपण निवडणुकीच्या 2-3 दिवस राहिल्यात अतिशय चांगला प्रतिसाद कळंबोलीतून मला मिळत आहे। मग त्या युवक असतील, पूर्ण महिला मंडळ असेल, म्हणजे प्रभागातून सर्वच ठिकाणी सोसायटीच्या या ठिकाणी जर आम्ही मतदान मागायला गेलो तर सोसायटीमधून प्रत्येक घराघरातून आरती घेतल्याशिवाय आम्हाला सोडत नाही। अतिशय उत्साही प्रतिसाद आहे। जो मी गेल्या 2017ला निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्यानंतर आज 8 वर्ष झाले, पण 8ही वर्ष लोकांच्या मनात राहून काम करणारा व्यक्तिमत्व म्हणून अशी प्रत्यक्षात नागरिक बोलतात, साहेब यावर्षी तुम्ही निवडून येणार, याची शाश्वती आम्ही तुमच्या सोबत आहोत। प्रभाग 10 अ मधून मी स्वतः रवींद्र आनंद भगत, माझी निशाणी कमल आहे। सौ मोनिका प्रकाश महानवर त्यांची निशाणी कमल आहे। सौ सरस्वती नरेश काथारा त्यांची निशाणी कमल आहे। दुसरे माझे सहकारी विजय मनोहर खानावकर त्यांची निशाणी घड्याळ असे। ही 4ही उमेदवारी आम्ही लढतोय निवडणूक। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस मी निवडणूक लढवली होती त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद नागरिकांना मिळत आहे। साहेब आपण ज्या पद्धतीने कामं केली, मग त्या कामामध्ये मी सुरुवातीला आघाडीमध्ये होतो, पण आघाडीचं काम करत असताना आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर त्यांनी माझं काम पाहिलं। त्यांनी बऱ्याच वेळेला बऱ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांकडे माझ्याकडे हे दिलं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो विकासाचा पर्व भारत देशभर चालू आहे त्यांच्या कामाच्या याच्यावर प्रेरित होऊन आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर आणि प्रीतमदादा म्हात्रे सर्वच मान्यवर यांच्या नेतृत्वाखाली काम करत बसलो आणि आज अतिशय सुंदर प्रतिसाद नागरिकांना मिळत आहे। काम करत असताना मी ज्यावेळेस आंदोलन उपोषण केली त्यामध्ये कळंबोलीतील विविध विकास कामे, मग रस्ते असतील, गटारे असतील, ड्रेनेज लाईन असतील, आज या ठिकाणी असणारा जो पाण्याचा प्रश्न आहे, मूळ मुद्दा पाण्याचा प्रश्न आहे। मी निवडून आल्यानंतर 100% निवडून जनतेच्या जेवढे येणारच आहे असा कौल मला आज मिळतोय। माझा पहिला जो विषय असेल तो मुबलक पाणी घरापर्यंत पोहोचला पाहिजे कळंबोलीतला, हा एक विषय महत्त्वाचा असणार। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी क्रीडा म्हणजे युवकांकडनं पाहतोय, ज्या युवकांना आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे, क्रीडांगणमध्ये रोज म्हणजे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मुलांना एवढी आवड आहे क्रीडांगणाची का सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी असतात। सॅटर्डे संडे तर ते नेहमीच मॅचेस असतात। त्या ठिकाणी क्रीडांगण एक चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण व्हावं, त्या खेळणाऱ्या क्रीडांगाला म्हणजे जो युवक आहे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देणारा म्हणजे प्रात्यक्षिक घेणारा क्रीडांगण डेव्हलप व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी ठेवली आणि आज तो विजन मी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्याकडे दिला। त्यांनी त्याला लगेच मान्यता दिली आणि आज तो जवळजवळ मंजुरी होऊन त्याची कामाची पूर्तता 1-2 महिन्यात होणार आहे। त्याचबरोबरला कळंबोलीमध्ये असणारा एक होल्डिंग पॉईंट आहे, ज्या होल्डिंग पॉईंटमुळे कळंबोलीकरांना मोठा एक वेगळा त्याच्यामध्ये सुखाचं क्षण पाहायला मिळेल। कारण होल्डिंग पॉईंट ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे। त्या ठिकाणी असणारा जो गाळ आहे तो आज गेल्या 40 वर्षापासून सुद्धा सिडकोच्या मधून निघाला नव्हता। आज ते आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आणि प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून तोही काम मंजूर झाला। त्या ठिकाणी असणारा जो तलाव आहे त्या तलावाला पूर्ण 4 साईडून प्युअर ब्लॉक लावणार आहे। म्हणजे पनवेल महानगरपालिकेने जो बांधलेला तलाव आवडाला तलाव आहे त्या धर्तीवर त्याच्यापेक्षा दुपटीनं हा कळंबोलीचा धारण तलाव हा सुशोभून आहे आणि ते सुशोभून झाल्यानंतर तिथे काय होणार आहे तर त्या ठिकाणी त्या सुशोभून केल्यामुळे या ठिकाणचा डेव्हलपमेंटला त्याचा रेडिनेटला त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे कळंबोलीकरांना त्याचा एक वेगळा इलाजी भाग असेल, त्यामध्ये एकदम आनंदाचा होता। कारण शेवटला कळंबोली पाहिलं तर हे मध्यमवर्गीची कळंबोलीमध्ये विकासाच्या दृष्टीने असं मोठं कुठलं डेव्हलपमेंट झाले। हे 2 क्रीडांगण आणि हा जर होल्डिंग पॉईंट जर व्यवस्थित झाला तर कळंबोलीला भविष्यात खारघरसारखा मार्केट या ठिकाणी येणार। त्याच्यामुळे तो एक सुखाचा क्षण आहे आणि ह्या विकासाच्या दृष्टीने मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय। मी आपल्या ह्या चॅनलच्या मधून माझ्या सर्वच कळंबोलीतील सोसायटीचे अध्यक्ष असतील, कमिटी मेंबर असतील, ह्यांना सर्वांना विनंती केली, आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे स्वतः आपल्या कळंबोलीमध्ये या ठिकाणी
मिटिंग घेण्यासाठी आहे. तर सोसायटीच्या लोकांना काहीतरी मार्गदर्शन, सोसायटीच्या लोकांना आपलं विजन काय हे सांगण्यासाठी या ठिकाणी आहे. मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेल का सोसायटीच्या सर्वच कमिटी मेंबरनी या ठिकाणी यावं. भविष्याच्या दृष्टीने जे डेव्हलपमेंट होते, भविष्याच्या ठिकाणी जो विकास होतोय, या पुढे येणारा या ठिकाणी IT पार्क क्षेत्र आहे, एअरपोर्ट आहे, महानगरपालिका, इथे हजारोच्या संख्येने युवकांसाठी रोजगार तयार होणार आहे. तर आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये राहणारा जो युवक आहे यांना त्या संधीचा कसा लाभ होणार आहे, येणारा विकास आहे, डेव्हलपमेंट आहे, आपल्या इथे असणारा तरुण पिढी आहे त्यांना कसं डेव्हलपमेंटचा फायदा होईल हे आदरणीय देवभाऊ आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे आपल्याला मार्गदर्शन. तर आपण येणाऱ्या 12 तारखेला त्या ठिकाणी जो वेळ आहे, आय थिंक सो मला वाटतं 3 वाजताचा टायमिंग आहे, तर सर्वच कळमनुरीतल्या सोसायटीच्या कमिटीनी त्या ठिकाणी उपस्थित राहा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.